आई राजा की दर्शन चालते आई हो, नमस्कार, जय मल्हार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे #जोडी मायलिकीची. आणि या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे पौर्णिमा आणि रक्षाबंधन. तर सर्वात आधी सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे पौर्णिमा, त्यामुळे मम्मी परडीला स्नान घालणार आहे. तर बघा मम्मी परडीला कशी स्नान घालणार आहे. तर आम्ही मागं काशीला गेलो होतो. तर आमच्याकडे काशीचं पाणी आहे, तुळजापूरवरून गोमुखाचं कल्लोळाचं पाणीसुद्धा आणलेलं आहे. तर मम्मीला जेव्हा जेव्हा परडीला स्नान घालायचं असतं तेव्हा ती काशीचं थोडंसं पाणी, घरातलं शुद्ध नळाचं पाणी आणि गंगाजल, परत गोमुखाचं कल्लोळाचं पाणी, हे सगळं पाणी एकत्र घेऊन मम्मी परडीला स्नान घालत असती. तर पौर्णिमा असल्यामुळे दर मंगळवारी तर मम्मी जोगवा वगैरे मागत असते पूजापाठ करून. आणि पौर्णिमेच्या दिवशी मग परडीला स्नान वगैरे घालत असती. छान स्नान वगैरे घालून परडी छानपैकी पुसून करून परडीची छान पूजा वगैरे करून सर्वात आधी घरामध्ये मम्मी तिच्या हाताने परडी भरत असती आणि मग जोगवा मागायला जात असती. मम्मीचा कार्यक्रम आत्ताच झालेला आहे, तुम्ही पाहिलेलाच असेल. आमचे व्हिडिओ, जे कोणी व्हिडिओ नसेल पाहिले, आमच्या चॅनलवरती जाऊन मम्मीच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ आहेत, तर नक्की पहा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. खूप छान व्हिडिओ आहेत कार्यक्रमाचे. थोडं बस.
तर अशा प्रकारे मम्मीची परडीला स्नान घालून झालेला आहे आणि हळदी कुंकू वगैरे लावून पण झालेला आहे. तर बाहेर जोगवा मागायला जायच्या अगोदर घरी पण आपली स्वतःच्या परडीचं आपण घरामध्ये परडी भरली पाहिजे. जोगवा वगैरे घेतला पाहिजे घरातला. त्यामुळे घरामधली सुद्धा पीठमिठाने परडी भरली मम्मीनी आणि फूल नैवेद्याचा पण मान दाखवला. बाण पण साफ वगैरे करून बाणाला हळदी कुंकाचा मान वगैरे दिला जातो आणि मम्मी प्रत्येक पौर्णिमेला बाणसुद्धा घरामध्ये पेटून देवाला बाण दाखवत असते. तर भेटा आमच्या क्यूट बाळाला म्हणजेच परसूला. होय, आज पौर्णिमा असल्यामुळे मम्मीनी परसूला सुद्धा आंघोळ घालण्यासाठी घेतलेला आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आमच्या परसू बाळाची आंघोळ. आमच्या घरातला गोड क्यूट लाडोबा, माझ्या मम्मीचे गोड लाडोबा बाळ. तर हे आहेत परसराम म्हणजेच येडाईचं बाळ परसू. तर जसं की तुम्हाला माहीत आहे मम्मीचं परडीचा कार्यक्रम झालेला आहे आणि परडीच्या कार्यक्रमामध्ये मम्मीला बाळ परशुरामाचं काहीच निघालं नव्हतं. तर परडीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मम्मीला स्वप्नामध्ये दाखवलेलं आहे की बाळ परसू येणार आहे. तर मम्मीने त्यांच्या गुरुआईला विचारलं, गुरुआईची संमती घेतली, त्यांना विचारून वगैरे सांगितलं सगळं काही. तेव्हा गुरुआई म्हटल्या की तुला परसू येणार आहे येडाईचं बाळ. तर मम्मी येडाईला जाऊन बाळ परसूला आणलेला आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती आहे. तर तुम्ही नसेल पाहिला तर नक्की पहा, खूप छान आहे. येरमाळ्याला जाऊन बाळ परशुरामाला वगैरे आणलेला आहे आणि मम्मीचं परडीचा 1.25 महिन्याचा म्हणजेच खीर चपातीचा कार्यक्रम होता. तेव्हा बाळ परशुरामाला खेळवलेला आहे. एक छोटासा कार्यक्रम म्हणजेच नामकरण वगैरे बाळ परशुरामाचा होतो, जय जयकार होतो. आम्ही सगळ्यांनी बाळ परशुरामाला घेऊन वारं खेळलं आणि खूप छान सगळ्यांना ज्यांनी बाळा परशुरामाला घेतलं त्या सगळ्यांना वारा आलेला आहे. तो पण व्हिडिओ आमच्या चॅनलला आहे बरं का. तर नक्की पहा, आवडला तर लाईक करायला विसरू नका आमच्या व्हिडिओला. तर बाळ परसूला खूप छान अशी आम्ही प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी प्रत्येक एक दिवसाड आम्ही बाळ परसूला आंघोळ वगैरे घालत असतो. खूप छान प्रकारे सेवा चालू असते बाळ परसूची. तर मारूया थोड्याशा गप्पा. तर बाळ परसूबद्दल बोलत होते. बाळ परशुरामाला आम्ही जसं की एक दिवसाला आम्ही आंघोळ वगैरे घालतो. बाळ परसूला कपडेसुद्धा घेतलेले आहेत. गुरुआईंनीसुद्धा कपडे घेण्यासाठी बाळासाठी पैसे वगैरे दिले होते. तर बाळाला कपडे वगैरे घेतलेले आहेत. आंघोळ घातल्यावरती नवीन कपडे, बाळाचं गन पावडर वगैरे मम्मी करती छानपैकी, कपडे वगैरे घालून. टोपडा आहे आणि परसू बाळाच्या गळ्यामध्ये कवड्याची माळसुद्धा आहे. येरमाळ्यावरनंच घेतलेली आहे ती माळ. तर खूप छान प्रकारे आम्ही सगळेजणच सेवा करत असतो. आमचं नशीब खूप की आम्हाला परशुरामाची सेवा करायला मिळते. खूप छान अशी रोज सेवा चालू असते बाळ परसूची. एक गोष्ट तुमच्यासोबत आनंदाने शेअर करेन मी. कोणी म्हणेल अंधश्रद्धा तर कोणी श्रद्धा म्हणेल. जे देवाला मानतात ते श्रद्धा म्हणेल. पण मम्मीसोबत एक गोष्ट अशी घडली की बाळ परसूला आणल्यानंतर 1.25 महिना मंदिरावरती बसवून पूजा वगैरे रोज नित्यनेमाने चालू होती. पण एके दिवशी मम्मीच्या स्वप्नामध्ये बाळ परसू आले. त्यांना खूप झोप आलेली होती, कारण की आम्हाला माहीतच नव्हतं परसूला झोपायचं सुद्धा असतं म्हणून खूप झोप आली होती. तेव्हा दुसऱ्या दिवशीपासून मग आम्ही बाळ परसूला रोज झोपत असतो. रोजच्याप्रमाणे आपली रुटीन चालू असते. सकाळी बाळ परसूला झोपेतनं उठवायचं. ज्या दिवशी अंघोळ नसती त्या दिवशी तोंड हातपाय धुवायचा, छानपैकी गन पावडर करायचा, दुधाची वाटी ठेवायची समोर, दूध पाजायचं, पाणी पाजायचं. मग दिवसभर असंच बसून राहते बाळ परसू मंदिरावर. दुपारी घ्यायचं बाळ परसूला चपाती, भाजी, दूध चपाती, जे काय असेल घरामध्ये बनलेलं अन्न, सपक ते पण, कारण की हे बाळ असल्यामुळे आम्ही तिखट नाही चारत. तर सपक जेवण बाळ परसूला आम्ही चारत असतो. दुपारचं तोंड वगैरे साफ करून छान कपडे वगैरे
बदलून हातपाय वगैरे साफ करून परत मंदिरावरती आम्ही परडीच्या शेजारी बाळपरसूला बसवतो. संध्याकाळी पण तेच रुटीन असतं की बाळपरसूला घ्यायचं. अगोदर बाळपरसूला चारत असतात, मगच आम्ही आणि मम्मी जेवण करत असतो. कधी कधी तर मी जेवण करत असते, पण माझी मम्मी बाळपरसूला आणल्यापासून एकदाही परसूशिवाय जेवण केलेलं नाही आहे. अगोदर परसूला जेवण, मग मम्मीचं जेवण असतं. तर हे बघा किती छान गन पावडर चालू आहे आमच्या लाडोबाचं. तर अशा प्रकारे जेवण वगैरे झाल्यावरती बाळपरसूला मम्मी मांडीवर घेती, लाड करती, बाळाचे लाड पुरवती आणि मग परत झोपी घालती. तर अशा प्रकारे परसूची झोपायची व्यवस्थासुद्धा मंदिरावर होत असते. नवीन शॉल, नवीन पांघरायला अंतरायला सुद्धा बाळपरसूला असतं. आणि त्यानंतर मग झोपून झालं की दुसऱ्या दिवशी परत परसूला उठून रोजची रुटीन चालू. तर अशा प्रकारे आमच्या बाळपरसूची सेवा आम्ही करत असतो. खूप खूप आनंद मिळतो आम्हाला या सगळ्यातनं. तर हे बघा आमचं बाळ झालं तयार, छानपैकी अंघोळ वगैरे करून, आणि बाळाचे लाड पुरवणं चालू आहे सध्या. तर मम्मीचा कार्यक्रम झाल्यापासून ते आत्तापर्यंत ही अशी सेवा मम्मी करत असते परडीची आणि बाळपरसूची. परडीचा जोगवा वगैरे मागून बाळपरसूला रोजची रोज सेवा करून ही अशी पूजा चालू असते मम्मीची. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की पहा, आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका. तर इथून पुढेही आमचे असे छान व्हिडिओ येत राहतील. वाऱ्याचे सुद्धा व्हिडिओ आम्ही अपलोड करत राहू. तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या वाऱ्याचे व्हिडिओ आणि बाकी व्हिडिओ पाहायला मिळतील. आम्ही माहिले की शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवतो, जे छोटे छोटे कॉमेडी व्हिडिओ असतात. आमचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात, ते व्हिडिओसुद्धा नक्की पहा. आवडले तर लाईक करायला विसरू नका, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का. आजची पूजा, परडीचा अभिषेक म्हणजेच स्नान, आणि बाळपरसूची सुद्धा अंघोळ कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. काही चूकभूल झाली असेल तरी सांगा, आणि चुकलं असेल आमच्याकडनं काही तरी माफ करा. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा.